सर्वांना मनपूर्वक नमस्कार. विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी हे सातत्यानं आपली उपक्रमशीलता वेगवेगळ्या माध्यमातून सर्वांसमोर आणत असतात. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ही चर्चा मालिका हा त्याचाच एक महत्त्वाचा अतिशय भाग आहे. आतापर्यंत अनेक मान्यवरांनी या मालिकेमध्ये आपली भूमिका साधार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज या मालिकेमध्ये आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार महर्षी विठ्ठलरामजी शिंदे या विषयावरती मला बोलण्याची संधी आमचे समीक्षक कादंबरीकार मित्र प्राचार्य महेंद्र कदम यांनी मला दिली. त्याबद्दल मी सर्वप्रथम कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर गायकवाड सर, प्राध्यापक वाघमारे, प्राध्यापक नेताजी कोकाटे या सर्वांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार महर्षी विठ्ठलरामजी शिंदे या विषयावरती माझं जे काही भाष्य आहे ते करण्याचा मी प्रयत्न करतो. खरं म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते किंवा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणत असताना महाराष्ट्रामध्ये जी जी माणसं या चौकटीमध्ये आपण विचार करण्यासाठी घेतो त्या सर्वांचाच विचार पर्यायाने आधुनिक भारताचे शिल्पकार या अर्थाने आपल्याला करावा लागतो. याचं महत्वाचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये जी काही सामाजिक सुधारणेची चळवळ झाली आणि विशेषतः एकूण भारताचा जर विचार केला तर भारतीय स्तरावर सामाजिक सुधारणेचं किंवा सांस्कृतिक सुधारणेचं जे की नेतृत्व आहे ते नेतृत्व करण्याचं काम महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांनी केलेलं आहे. मी ज्या वेळेला 19व्या शतकामध्ये बघतो त्यावेळेला ज्या वेळेला पश्चिम बंगालमध्ये सामाजिक सुधारणेच्या चळवळी सुरू झालेल्या आहेत, केशवचंद्र सेन असतील, राजाराम मोहन राय असतील, त्याच काळाच्या मागे पुढे महाराष्ट्रामध्ये एक अतिशय महत्वाची चळवळ उभी राहिलेली आहे. आणि हा जो सगळा वर्ग आहे हा इंग्रजी शिक्षणातून आणि इंग्रजी शिक्षणातून मिळालेली जी की समतेची मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि लोकशाही ह्याच्याबद्दलची जी एक जाणीव आहे त्या जाणीवेतून सुधारकांचा एक मोठा वर्ग या ठिकाणी उभा राहिला. आणि या वर्गाचे जे अग्रणी होते ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुले यांचं राष्ट्रपिता म्हणून असणारं जे स्थान आहे ते या अर्थाने फार महत्वाचं आहे की 19व्या शतकातला भारत आणि 19व्या शतकातल्या भारताच्या एकंदरीत सामाजिक स्थितीचा जर विचार केला, राजकीय स्थितीचा जर विचार केला आणि एकूणच आर्थिक स्थिती आणि इथला सर्वसामान्य जो माणूस आहे की जो महात्मा ज्योतिबारावांच्या भाषेमध्ये दलित आहे, शूद्र आहे, या शूद्रत्वाची कारणं शोधण्याचा आधुनिक अर्थाने प्रयत्न केलेला पहिला महामानव म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. म्हणून मी जे काही म्हणालो की महाराष्ट्राच्या आधुनिकत्वाला बळ देणारी जी की माणसं आहेत ती पर्यायाने आधुनिक भारताच्या निर्मितीचे सुद्धा जनक आहेत हे आपल्याला व्यापक अर्थाने पहिल्यांदा स्वीकारावं लागतं. आणि ही जी स्वीकारार्हता आहे ती स्वीकारार्हता केवळ ही माणसं मराठी मातीतली आहेत म्हणून नाही, तर एकंदरीत या सगळ्या सुधारकांच्या एकंदरीत लेखनाकडे आणि त्यांच्या कृतीकडे जर आपण बघितलं तर त्याचं व्यापकत्व हे लक्षात येऊ शकेल. म्हणजे अगदी महात्मा ज्योतिराव फुलेंचे समकालीन रानडे घ्या किंवा रानडे, गोखले, लोकहितवादी या सगळ्यांनी ज्या काही भूमिका त्या काळामध्ये मांडलेल्या आहेत या भूमिका लिबरल डेमोक्रॅटिक या सदनामध्ये जरी जमा होणाऱ्या असल्या तरी सुद्धा
आधुनिकत्वाच्या सगळ्या पाऊल खुणा या काळामधल्या सुधारकांच्या उक्ती आणि कृतीमध्ये आपल्याला उमटलेल्या दिसतात. आणि दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की या सुधारकांनी फक्त विचार मांडलेले नाहीत. म्हणजे हे आपल्या ध्यानात येईल की त्या काळामध्ये हे साधारणतः बाळशास्त्री जांभेकरांना आपण मराठी चित्रपटसृष्टी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक असं मानतो. आणि हे जे जनकत्व आहे ते जनकत्व या अर्थाने आहे की ही जी काही वृत्तपत्रसृष्टी आहे ही वृत्तपत्रसृष्टी इंग्रजी संस्काराच्या प्रभावातून निर्माण झालेली आहे. आणि हे जे काही इंग्रजी असणं आहे ते इंग्रजी असणं फक्त केवळ भाषिक अर्थाने नाही, तर जाणीवेच्या पातळीवर ज्या जागतिक स्वरूपाच्या मानवतेच्या भावना आहेत त्या भावना माफ करा, मध्ये काही तांत्रिक अडचणीमुळं थोडा आपला कार्यक्रम खंडित झाला. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे शिल्पकार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जो कालखंड आहे हा 1873 ते 1944 हा कालखंड आहे. म्हणजे या कालखंडाकडे जर आपण बघितलं एकंदरीत तर मी जे म्हटलेलं आहे की 1857 पासनं आधुनिक भारताच्या निर्मितीची प्रक्रिया खऱ्या अर्थाने सुरू झाली. याचं महत्वाचं असं कारण होतं की राजेशाहीचा अंत हा 1857 साली झालेला आहे. आणि साधारणतः आपण 1857च्या उठावाकडे जर बघितलं तर किंवा या बंडाकडे जर बघितलं तर हे जर बंड यशस्वी झालं असतं तर पुन्हा या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने राजेशाहीची सुरुवात झाली असती की या राजेशाहीचा संबंध हा इथल्या जनसामान्यांशी फारसा नव्हता. म्हणजे याची मांडणी जर तुम्हाला करायची झाली किंवा जर आपल्याला त्याचा जर शोध घ्यायचा झाला तर समाजशास्त्रज्ञ AR देसाई यांनी याची मांडणी केलेली आहे. सोशल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन नॅशनलिझम या आपल्या अतिशय महत्वाच्या ग्रंथामध्ये त्यांनी याची मांडणी केलेली आहे की मध्ययुगीन भारत हा कशा पद्धतीचा होता. आणि या मध्ययुगीन भारतामध्ये इथला जो राज्यकर्ता आहे तो राज्यकर्ता आणि सर्वसामान्य माणूस यांचा फारसा संबंध नव्हता. आणि त्याचा परिणाम एक असा झालेला आहे की इथल्या राज्यकर्त्यांच्या बद्दल फारसा आस्थाभाव हा इथल्या जनसामान्यांना कधीच वाटला नाही. म्हणजे ज्यावेळेस आपण मध्ययुगाकडे डोकावतो त्यावेळेस एक शिवाजी महाराजांचा एक जर अपवाद वगळला तर राज्यकर्त्यांच्या बद्दल सर्वसामान्यांना वाटणारी आस्था ही अतिशय तुरळक आणि विरळ अशा स्वरूपाची आहे. आणि म्हणून 1857 पासून या ठिकाणी आधुनिकीकरणाची सुरुवात झाली असं आपण जे म्हणतो ते या अर्थाने आहे की त्याही अगोदर समजा आपण मुद्रण कलेचा शोध असेल किंवा छपाई तंत्रज्ञान आहे हे याच्या अगोदर भारतामध्ये सुरू झालंय. परंतु 1857 नंतर एक नवी जाणीव, एक नवीन चेतना, एक नवीन प्रेरणा आणि जी प्रामुख्याने मानवी मूल्यभावावरती आधारित होती अशा स्वरूपाची ही निर्माण व्हायला सुरुवात झाली. म्हणजे हा जो कालखंड आहे हा विठ्ठल रामजी शिंदेच्या जीवनाचा जो कालखंड आहे की 1873 ते 1944 हा कालखंड एकूणच त्या काळाच्या दृष्टीने आणि एकूणच आधुनिक भारताच्या दृष्टीने अत्यंतिक महत्वाचा अशा स्वरूपाचा कालखंड मानावा लागतो. पण या ठिकाणी काय काय झालं त्या काळामध्ये त्याचा जर आपण शोध घेतला, लक्षात घ्या की कुठल्याही एखाद्या विचारवंताकडे ज्यावेळेस आपण बघत असतो किंवा एखाद्या सुधारकाकडे ज्यावेळेस आपण बघत असतो तर त्याला जोडून येणारा कालखंड आपल्याला अलग करता येत नाही. कारण त्या कालखंडाच्या पार्श्वभूमीवरती ही जी सगळी मांडणी असते किंवा त्याची जी काही कृती असते ती त्याच्या कृतीचं निर्णयन करत असते. म्हणून 19व्या शतकातले 2 मोठे दुष्काळ या कालखंडामध्ये झालेले आहेत. म्हणजे आपण ज्यावेळेस शिवाजी महाराजांकडे बघतो त्यावेळेस असं म्हणत असतो ना की 1627 ते 1630 या कालखंडामध्ये फार मोठे दुष्काळ झाले आणि या कालखंडामध्ये शिवाजी राजांचा जन्म झाला आणि वेगळ्या अर्थाने तुकाराम महाराजांचा सुद्धा जन्म या दुष्काळामुळेच झालेला आहे. म्हणजे 1610 साली जरी तुकारामाचा जन्म झाला तरी विद्रोही तुकोबा जो आहे त्याचं दर्शन हे आपल्याला 1627 नंतर 1630 नंतर घडायला सुरुवात होते. म्हणजे त्याच पद्धतीने ज्यावेळेस मी या आधुनिक भारताकडे बघत असतो त्यावेळेला 19व्या शतकाचा जो उत्तरार्ध आहे
या उत्तरार्धामध्ये ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या एकूणच भारतीय समाज व्यवस्थेला, या ठिकाणच्या राजकीय चिंतनाला आणि सामाजिक परिशीलनाला एक वेगळा संदर्भ देणार आहेत. 19व्या शतकामध्ये 2 दुष्काळ झाले आणि त्या दुष्काळाच्या पाठीवरती शेतकऱ्यांची बंड व्हायला या ठिकाणी सुरुवात झाली. हे जे शेतकऱ्याचं बंड आहे ते 1875च्या आसपासचं आहे, सुपे परगाण्यामधलं. पुणे सुपे परगाण्यामध्ये फार मोठा उठाव, की जो राष्ट्रीय स्वरूपाचा उठाव ज्याला मानता येईल. म्हणजे ज्यावेळेस आपण 1857च्या उठावाला राष्ट्रीय स्वरूपाचा उठाव म्हणतो, परंतु त्याच वेळेला त्यानंतरच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांनी जो एक फार मोठा असंतोष व्यक्त केला त्याकडे मात्र फारसं लक्ष राजकीय विश्लेषकांचं किंवा इतिहास विश्लेषकांचं फारसं जात नाही. परंतु हे जे की 1875 साली जे बंड झालं शेतकऱ्यांचं, आणि हे जे या बंडाचे एक वेगळे स्वरूपाचे संदर्भ आहेत. एक महत्वाचा संदर्भ असा आहे की त्याला खतफाडीचं बंड या नावाने ओळखलं जातं. म्हणजे सावकारांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करायला सुरुवात केली होती आणि या जमिनी सोडवण्याचं काम कोण करेल हा एक महत्वाचा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला. त्यावेळेला जे की निराशेचं वातावरण शेतकऱ्यांच्या समोर आलं त्यावेळेला शेतकऱ्यांनी स्वतःहून सावकारांच्या घरावरती हल्ले केले आणि जी की कागदपत्र होती ती जाळून टाकायला सुरुवात केली. हा जो उठाव आहे शेतकऱ्यांचा हा मोडून काढण्यासाठी त्यावेळेला ब्रिटिशांना आर्मी बोलवावी लागली होती. एवढं जरी आपण सांगितलं तरी ह्याच्यावर त्याची तीव्रता आपल्या लक्षात येते. म्हणजे हे जे की दख्खनचं बंड आहे, डेक्कन रॉयट्स, या डेक्कन रॉयट्स नंतर या ठिकाणी शेतीविषयक सुधारणांच्या बद्दल आपण किती तीव्रतेनं हे सगळं गंभीरपणे ध्यानात घेतलं पाहिजे याची सुरुवात झालेली आहे. आणि हा जो कालखंड आहे हा कालखंड महात्मा ज्योतिराव फुले आणि महादेव गोविंद रानडे आणि लोकहितवादी यांचा कालखंड आहे. आणि या कालखंडामध्ये प्रामुख्याने महात्मा ज्योतिराव फुले आणि शेतकऱ्याचा असूड, ब्राह्मणांचे कसब आपल्या या अतिशय महत्वाच्या ग्रंथामधून शेती शोषणाची एक ऐतिहासिक परंपरा ज्याला म्हणतील किंवा मूलग्राही परंपरा या ठिकाणी मांडली, की जी परंपरा शेतकऱ्यांना कायम शोषणामध्ये ठेवणारी अशा स्वरूपाची होती. यातून बाहेर कसं यायचं याची मांडणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिल्यांदा केली. म्हणजे सत्यशोधक समाज जो काही आहे, सत्यशोधक समाज हा फक्त अस्पृश्यता निवारणाचं कार्य करणारा अशा स्वरूपाचा नव्हता, तर एकूण दारिद्र्याचा शोध, एकूण भारतीय समाजामधली जी की शोषण व्यवस्था आहे ती कशी रद्दबातल करता येईल याचा शोध सत्यशोधक समाजाने घेतलेला आहे. आणि त्याच वेळेला रानड यांनी सार्वजनिक सभेच्या माध्यमातून सुद्धा हे प्रयत्न त्या काळामध्ये केलेले आहेत. म्हणजे रानड यांची भूमिका आणि महात्मा ज्योतिरावांची भूमिका याच्यामध्ये नक्कीच फरक आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला पहिली ग्रंथकार परिषद भरवली रानड यांनी त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले त्याला दिलेलं उत्तर हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे माझ्या घालमोड्या बाबा अशा पद्धतीने ज्योतिरावांनी त्यांचा उल्लेख केला होता. परंतु प्रत्यक्षात मध्ये आपल्याला बहुतेकांना ही माहिती आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अभ्यासकांना आणि रानड यांच्या अभ्यासकांना की हे दोघे फार उत्तम अशा स्वरूपाचे मित्र होते. परंतु रानड यांची भूमिका ही सुद्धा तशाच पद्धतीने शेती शोषण हे संपलं पाहिजे आणि शेतीचं भांडवलीकरण झालं पाहिजे असं मांडणारी होती. म्हणून हा जो कालखंड आहे या कालखंडाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला महर्षी विठ्ठलरामजी शिंद्यांचा विचार प्रामुख्याने करावा लागतो. महर्षी शिंद्यांच्या विचारांकडे ज्यावेळेस आपण जातो किंवा त्याचं कालातीत असणं जे काही आहे, कुठल्याही विचारवंताचं किंवा एखाद्या समाज सुधारकाचं कालातीत असणं किंवा कालाच्या पुढे जाणं किंवा कालजयी असणं याचा शोध आपण नेमका कसा घ्यायचा. म्हणजे खरं म्हणजे मला असं वाटतं की एखाद्या समाज सुधारकांचं निरंतर समकालीन असणं हा वेगळ्या अर्थाने त्या विचारवंताचा पराभव असतो. म्हणजे लक्षात घे की महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेती शोषणाची मांडणी या ठिकाणी केली आणि ते शेती शोषण आज आपल्याला दिसत असतील, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आज दिसत असतील. आणि मला पुन्हा एकदा महात्मा फुलेंची जर आठवण येत असेल तर पर्यायाने हा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा पराभव असतो. म्हणजे तीच बाब अस्पृश्यतेच्या संदर्भामध्ये किंवा सामाजिक समतेच्या संदर्भामध्ये आपल्याला म्हणावी लागेल की बाबासाहेबांच्या स्वप्नातला जो काही समताधिष्ठित समाज होता तो समाज आज निर्माण होत नसेल. दलितांवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होत असतील, स्त्रियांवरती अत्याचार होत असतील. आणि पुन्हा जर मला बाबासाहेबांची आठवण येत असेल की बाबासाहेबांची आज गरज आहे
असं मानणं हा सुद्धा वेगळ्या अर्थाने बाबासाहेबांचा पराभव असतो. आणि हा पराभव करणारा दुसरं तिसरं कोणी नसतं. लक्षात घ्या की महामानवांचा पराभव हा प्रामुख्यानं त्यांचा शिष्य म्हणवली जाणारी जी कोणी मंडळी असते तीच करत असतात. म्हणून याचा शोध ज्यावेळेस आपण घेत असतो त्यावेळेला महर्षी शिंद्यांचं जे काही काळाच्या पुढे जाणं आहे त्याचा शोध आपण घेत असतो. आणि म्हणून महाराष्ट्राचे शिल्पकार किंवा भारताचे शिल्पकार, मग भारताचे शिल्पकार जर म्हणायचे झाले तर एकंदरीतच मानव जातीमध्ये म्हणजे जी एकंदरीत या भूपृष्ठावरती आहे त्या मानव जातीच्या उन्नयनामध्ये या सगळ्याच समाजसुधारकांचं एक फार मोठं योगदान असतं. इथे पाश्चात्य समाजसुधारक किंवा पौरात्य समाजसुधारक अशा स्वरूपाचा भेद आपल्याला करता येत नाही. जसं मार्टिन ल्युथर किंग हा अमेरिकेच्या संदर्भात महत्वाचा असतो तसंच भारतीय संदर्भात महत्वाचा असतो. हीच गोष्ट आपल्याला वेगळ्या अर्थाने महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या संदर्भात म्हणावी लागते की महात्मा ज्योतिबा फुल्यांना भारतातला मार्क्स अशा स्वरूपाचं एक वेगळ्या अर्थाने संबोधलं गेलं त्या काळामध्ये. तसं मग आपल्याला मार्क्सला सुद्धा युरोपातला महात्मा ज्योतिराव फुले असं म्हणता येऊ शकेल. आणि या सगळ्या बाबीतून ज्यावेळेस आम्ही महर्षी विठ्ठलरामजी शिंद्यांकडे जातो त्यावेळेला नेमकं काय हाती येतं. पहिल्यांदा ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे की महर्षींच्या बद्दल एक सातत्याने जे बोललं जातं की महत्तम उपेक्षित महात्मा. भाई एन डी पाटलांनी यांचा उल्लेख सातत्याने हा केलेला आहे की गंबा सरदारांच्या बद्दल नितांत स्वरूपाचा आदर बाळगून सुद्धा हे निरीक्षण नोंदवलं जातं की गंबा सरदारांनी महाराष्ट्राचे जे उपेक्षित विचारवंत आणि समाजसुधारक होते त्यांची जी की यादी केली होती त्याच्यामध्ये सुद्धा महर्षी शिंद्यांचा संदर्भ नव्हता, त्यांचं नाव नव्हतं. नाही, याच्यावरून आपल्या हे लक्षात येतं की सर्वोत्तम उपेक्षित असणं म्हणजे काय असू शकतं. म्हणजे गंबांसारखा अत्यंत साक्षेपी माणूस त्यांच्या सुद्धा जर ही बाब लक्षात येत नसेल तर सर्वसामान्यांच्या बद्दल आपण काय बोलणार. म्हणून ह्या ज्या सगळ्या बाबी आहेत ह्या सगळ्या बाबी ज्यावेळेस आम्ही विचारात घेतो त्यावेळेला महर्षींचं असणं जे काही आहे ते असणं हे कुठल्याही अर्थाने भौतिक अस्तित्वाच्या अर्थाने नाहीये. एखाद्या समाज सुधारकाचं एखाद्या कर्त्या सुधारकाचं भौतिक अस्तित्व हे पर्यायी त्याचं वैचारिक अस्तित्व असतं. आणि हे वैचारिक अस्तित्व त्या त्या काळातल्या समाजाला एक वेगळ्या स्वरूपाचं वळण लावणारं असतं. म्हणून गर्दीला वळण लावणं म्हणजे नेमकं काय असतं ते याच्यातून आपल्याला लक्षात येतं. एकंदरीत जर महात्मा आपलं विठ्ठलरामजी शिंदे यांच्या विचारांकडे जर आपण गेलो तर साधारणतः किती भाग त्याच्यामध्ये येतात. एक तर त्यांनी भारतीय समाजाचं केलेलं जे की चिंतन आहे ते अतिशय व्यामिश्र स्वरूपाचं आहे. म्हणजे ते असं एकखल्ली नाही, एकेरी नाही आहे. महर्षींनी ज्या पद्धतीने भारतीय अस्पृश्यतेचा शोध घेतलेला आहे त्याच पद्धतीने भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचा सुद्धा शोध घेतलेला आहे. महर्षींनी ज्या पद्धतीने भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचा शोध घेतलेला आहे त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या स्थितीचा सुद्धा शोध घेतलेला आहे. म्हणजे या ठिकाणचा जो एक सर्वसामान्य माणूस आहे त्याच्या दुःखाची मांडणी जर आपल्याला करायची असेल तर त्याच्या दुःखाची कारणं नेमकी काय आहेत ती पहिल्यांदा शोधली पाहिजेत. या दुःखांच्या कारणांची मीमांसा केल्याशिवाय आपल्याला त्या दुःखातून बाहेर पडता येत नाही. ही आग्रही भूमिका महर्षी यांच्या लेखनात्मक आणि कृतिशीलतेतनं आपल्याला जाणवते. म्हणजे हे जे आपण बोलतो की विचारांची एकात्मता, एक इंटिग्रेटेड आयडिओलॉजीला म्हणता येईल, ती कशा पद्धतीची आहे. महर्षी शिंद्यांच्या लेखनामधनं आपल्याला काय काय दिसतं. महात्मा ज्योतिबा फुले दिसतात. त्याच वेळेला आपल्याला तुकोबांची जी भूमिका आहे म्हणजे बुडणारे हे जे की लोक आहेत ते पाहावलं न जाणं आणि त्यांच्यासाठी त्यांच्या उद्धारासाठी पुढे येणं ही एक सगळ्यात महत्वाची आहे. म्हणून महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मानवतेचा सर्वश्रेष्ठ अशा स्वरूपाचा लढा आहे त्याचं सुद्धा एक प्रतिबिंब फार मोठ्या प्रमाणामध्ये विठ्ठलरामजी शिंद्यांच्या कृतिशीलतेमध्ये आणि लेखनामध्ये दिसतं. आणि ही बाब सगळ्यात महत्वाची आहे की जी माणसं या ठिकाणच्या मानवी नैतिकतेचा आग्रह धरतात त्यांनी पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की आधुनिक भारतामध्ये 20व्या शतकामध्ये संघटित स्वरूपाचा अस्पृश्यता निवारणाचा पहिला प्रयत्न करणारा महामानव म्हणजे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आहेत. म्हणजे 1906 साली डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना महर्षी विठ्ठलरामजी शिंदेनी केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी दलित आणि सवर्ण यांच्या सहभोजनाचे प्रयोग
त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे. हे ध्यानात घ्या की बाबासाहेबांच्या उदयापूर्वीची ही घटना आहे. म्हणजे बाबासाहेबांचा उदय तोपर्यंत भारतीय इतिहासामध्ये झालेला नाही आहे. एवढंच काय, महात्मा गांधींचा सुद्धा उदय भारतीय इतिहासामध्ये फारसा झालेला नाही त्या काळामध्ये. ही 1906 साली महर्षी सहभोजनाचे प्रयोग सुरू करतात, डिप्रेस क्लासेस मिशनचे प्रयोग सुरू करतात. मला असं वाटतं की यदी फडक्यांच्या ग्रंथांमध्ये हा एक संदर्भ आहे महत्वाचा, की संघटितपणे अस्पृश्यता निवारणाचा पहिला प्रयोग भारतीय भारतीय स्तरावरचा हा महर्षी शिंदेने केलेला आहे. आणि म्हणून एक संदर्भ असा आहे की त्या काळामधले भारतीय स्तरावरील दलितांचे नेते जर कुठले असतील, शूद्रांचे नेते जर कोणी असतील, तर ते म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे आहेत. आणि हे या अर्थाने आहे महत्वाचं की एका मराठा कुटुंबामध्ये जन्मलेला माणूस, कर्नाटकामध्ये जमखंडीच्या परिसरामध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदेचा जन्म झाला. माझ्या आठवणी आणि अनुभव हे पुस्तक, हा जो की ग्रंथ आहे, हा ग्रंथ प्रत्येक मराठी माणसाने वाचावा अशा स्वरूपाचा आहे. की त्या ग्रंथामध्ये आपल्या आत्मचरित्रामध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी काय काय मांडलेलं आहे, म्हणजे एखादं उत्तम अशा स्वरूपाचं आत्मचरित्र कसं असू शकतं याचा शोध आपल्याला त्याच्या माध्यमातून घेता येऊ शकेल. म्हणजे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आपली भूमिका मांडत असताना माझ्यावर झालेले संस्कार हे विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कोणाही जीवाचा न घडो ईश्वर, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणजे तुकोबाची ही जी भूमिका आहे, तुकोबांची ही जी की धारणा आहे, जी की वैश्विक स्वरूपाची धारणा आहे, ती धारणा स्वीकारताना महर्षी शिंदे दिसतात आपल्याला. म्हणजे बालपणापासून झालेले हे जे की संस्कार आहेत, नंतर त्यांनी उच्च शिक्षित होणं, परदेशामध्ये जाणं, प्रार्थना समाज आणि एकंदरीत या सगळ्या चळवळीमधून प्रचंड अशा स्वरूपाचं झोकून देणं, हे जे कळतं त्यावेळेला विठ्ठलरामजी शिंदेचं जे की महर्षीपण आहे ते आपल्याला प्रकर्षाने जाणवतं. म्हणजे भजन म्हणून नाचणारे वारकरी जे की लोक होते, की जे प्रामुख्याने कर्मकांड करणारे अशा स्वरूपाची सगळी माणसं होती, तसे संस्कार विठ्ठलरामजी शिंदेवरती झालेलं नाही. म्हणजे त्याही काळामध्ये त्यांचे वडील आणि त्यांची आई हे अस्पृश्यता पाळत नसत, त्याचे संस्कार महर्षी विठ्ठलरामजी शिंदेवरती झाले. आणि याचा जो महत्वाचा संदर्भ आहे तो असा आहे, लक्षात घ्या की बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतरची जी काही प्रक्रिया आहे ती स्वातंत्र्याच्या नंतरची आहे. म्हणजे 1956 साली बाबासाहेबांच्या धर्मांतराचा जो काही महत्वाचा निर्णय आहे तो त्यांनी घेतलेला आहे. परंतु 1927 साली ज्या वेळेला ब्राह्मण समाजाच्या मिशनरींची एक परिषद झाली होती, त्या परिषदेमध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी स्वतः पहिल्यांदा सांगितलं होतं की मी बौद्ध आहे. म्हणजे बौद्ध असणं म्हणजे काय आहे, बुद्ध असणं म्हणजे काय आहे, याच्याबद्दलची किती सखोल आणि नेमकी जाणीव महर्षींच्या मनामध्ये होती हे आपल्या ध्यानात येऊ शकेल. मी बुद्ध आहे म्हणजे नेमकं काय आहे, इथल्या मानवी दुःखांचा मला शोध घ्यायचा आहे, इथलं शोषण मला नाकारायचं आहे, आणि एका सकल अशा स्वरूपाची, श्रेष्ठ अशा स्वरूपाची जी की नैतिकता आहे, ती नैतिकता मला या ठिकाणी मांडायची आहे, ती अवगत करायची आहे, ती पुढे न्यायची आहे. म्हणजे महर्षींचं जे काही श्रेष्ठत्व आहे ते जे अनेक अंगाने आपल्याला सातत्याने जे जाणवत राहतं ते अशा पद्धतीचं आहे. मी जे म्हटलं की त्याच्यामध्ये एकारले पण नाहीये, की कुठेतरी आपल्याला दिसतं काही विचारवंत असे असतात की एकच प्रश्न हे आयुष्यभर त्याच्यामध्ये आपलं आयुष्य त्याच्यामध्ये झोकून देतात. परंतु महर्षी शिंदेच्या संदर्भामध्ये आपण ज्यावेळेस बघत असतो त्यावेळेला त्यांच्या आस्थेचा केंद्र हा इथला सामान्य माणूस, म्हणजे त्यांनी ज्या बहिष्कृत भारताचा उल्लेख केलेला आहे त्या बहिष्कृत भारतातला माणूस सर्वार्थाने राहिलेला आहे. आणि हा बहिष्कृत भारतातला माणूस म्हणजे कोण आहे नेमका? मग तो दलित आहे, स्त्री आहे आणि शेतकरी आहे. शेतीच्या संदर्भामध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदेनी जे काही विचार मांडलेले आहेत त्या विचाराच्या बद्दल फार तीव्रतेने कधी फारसं बोलल्या गेलं नाही. याचं कारण नेमकं काय असेल हे मला सांगता येणार नाही. परंतु साधारणपणे आपल्या असं लक्षात येतं की जे कोणी शेती प्रश्नाचे अभ्यासक आहेत त्यांनी याच्याकडे नीटपणे बघावं की 1979च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये शरद जोशींनी शेतकऱ्यांची चळवळ सुरू केली होती. आणि ह्या चळवळीमध्ये त्यांनी जे काही विचार मांडले होते, प्रामुख्याने शरद जोशी असं म्हणतात की मी नवीन मांडत काहीच नाहीये,
फक्त जे आधीचं मांडलेलं आहे ते फक्त अर्थशास्त्रीय परिभाषेमध्ये मी त्याची मांडणी करतोय. पण गंमत अशी आहे की शरद जोशींच्या एकूण लेखनामध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदेचा संदर्भ फारसा येत नाही. बोधा तो सापडत नाही कुठे. तसा जर विचार केला तर ज्या पद्धतीने आपण अस्पृश्यता निवारणाचा संघटितपणानं प्रयोग करणारा पहिला महात्मा म्हणून महर्षींकडे आपण ज्या पद्धतीने बघतो, त्याच पद्धतीनं शेती प्रश्नाचा सुद्धा संघटितपणे विचार करणारा पहिला महात्मा म्हणून आपल्याला महर्षींकडे पाहावं लागतं. मग या शेती प्रश्नाची जाणीव नेमकी कशा पद्धतीची त्यांच्या समोर आहे आणि शेती प्रश्नाचं जे काही आपल्याकडली जी काही भीषणता आहे, म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी नंतरच्या काळामध्ये जे म्हटलेले की शेती प्रश्न हा रावणाच्या 10 तोंडासारखा आहे, म्हणजे इतका तो भीषण अशा स्वरूपाचा आहे. आणि ही जी काही भीषणता आहे ही भीषणता ज्यांनी ज्यांनी ओळखलेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अगदी शेती प्रश्नाच्या इतिहासाकडे जेव्हा आपण जातो त्यावेळेस तंट्या बिल्ल्यांपासून आपल्याला उल्लेख करावा लागतो. ते आधुनिक काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, रानडे असतील, लोकहितवादी असतील, त्यानंतर क्रांतीसे नाना पाटील, बाबासाहेब, या सगळ्यांनी शेती प्रश्नाकडे कशा रीतीने बघितलेला आहे त्या पद्धतीचा एक वेगळा दृष्टिकोन महर्षी शिंद्यांचा त्यांच्या एकंदरीत जे काही साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यावरून आपल्याला दिसतं. म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला समाज सुधारणेच्या चळवळी चालू होत्या, महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला राजकीय जागृतीचं कार्य फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू होतं, म्हणजे लक्षात घ्या की एका बाजूने बाबासाहेब आंबेडकरांची संमतीची चळवळ फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे, त्याच वेळेला महात्मा गांधींसारखा माणूस या ठिकाणी राजकीय चळवळ फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करतोय. ही जी राजकीय चळवळ आहे ही राजकीय चळवळ ही सामाजिक चळवळीला हातामध्ये घेऊन महात्मा गांधी पुढे नेताना दिसतात. त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये राजकीय आणि सामाजिक या दोनही अर्थाने महर्षी विठ्ठलरामजी शिंदे काम करताना दिसतात. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय काँग्रेस रुजवण्याचं महत्वाचं काम हे महर्षींनी केलं हे अनेक जण मान्य करतात. म्हणजे महात्मा गांधी हा महाराष्ट्रामध्ये सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या ज्या लोकांनी केलंय त्याच्यामध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे अग्रणी आहेत. म्हणजे एकाच वेळेला डिप्रेस क्लासेस मिशनचं काम चालू आहे आणि गांधींशिवाय आपल्याला पर्याय नाही, त्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही, ही भूमिका महर्षी विठ्ठलरामजी शिंदे मांडत असताना दिसतात. आणि साधारणपणे 1926 नंतरचा जो त्यांच्या आयुष्याचा कालखंड आहे हा कालखंड वेगवेगळ्या स्वरूपाचे जे की त्यांचं चिंतन आहे ते चिंतन लिखित स्वरूपात समोर आणणं आणि त्याच्यावरती कृतिशीलतेने काहीतरी हाती घेणं ही भूमिका त्याच्यामध्ये दिसते. आणि त्यातून मग शेती प्रश्नाची मांडणी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे करताना दिसतात. म्हणजे हे आपल्याला माहिती आहे सगळ्या गोष्टी की याच्यामधलं जे काही सर्व व्यापित्व आहे की मी जे सांगितलं तुम्हाला की महर्षींचा विचार हा फक्त एका बाजूचा विचार नाहीये. त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे जर पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की अतिशय सोज्वळ चेहऱ्याचा आणि दाढी, पांढरी शुभ्र दाढी वाढवलेला एक महात्मा जसा आहे तसे महर्षी शिंदे आपल्याला दिसतात. परंतु याच्या पाठीमागं असणारं जे काही श्रेष्ठ अशा स्वरूपाचं मानव्य भाव आहे तो मानव्य भाव आपल्याला वेगवेगळ्या स्तरावरून आपल्याला लक्षात येतो. म्हणून महर्षी विठ्ठलरामजी शिंद्यांच्या विचारांकडे जात असताना त्यांची शेती प्रश्नाविषयीची मूळ भूमिका नेमकी कशा स्वरूपाची आहे आणि ती समकालीन भारतातल्या घटितांना कशा पद्धतीने जोडलेली आहे ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. म्हणजे 1926 ते 27 या कालखंडामध्ये बारडोलीचा सत्याग्रह झालेला आहे आणि बारडोलीच्या सत्याग्रहापासून शेती प्रश्नाकडे राष्ट्रीय स्तरावरती लक्ष वेधलं जाऊ लागलं. विशेषतः सारावाढ, तुकडे बिल ही 2 बिलं सरकारने त्या काळामध्ये आली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे सातत्याने कशा पद्धतीने उपेक्षित राहिलेले आहे आणि शेती ही कायम शोषणाच्या भक्षस्थानी कशी पडत आलेली आहे याची मांडणी व्हायला तिथून सुरुवात झाली आहे. म्हणजे आधुनिक आणि राजकीय अर्थाने असं मी म्हणतो ती मांडणी तशी महात्मा ज्योतिराव फुलेंनी अगोदर केलेलीच आहे. म्हणजे विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली हे जे काही सूत्र आहे महात्मा ज्योतिराव फुल्यांचं. आणि एवढंच काय की शिवाजी महाराजांचा पवाडा जो की महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेला आहे आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्या मांडणीमध्ये हे मांडलेलं आहे प्रामुख्यानं
की शेतकऱ्यांमधला पहिला राजा हा शिवाजी आहे आणि शेतकऱ्यांमधला पहिला साधू हा तुकोबा आहे. इथून या मांडणीची सुरुवात आहे. परंतु आधुनिक पद्धतीने आपण ज्यावेळेस बघतो की राज्यकर्ते हे ज्यावेळेस शेतकऱ्यांचं शोषण करतात आणि आपल्याला हे माहिती आहे की अगदी शेतीच्या उदयापासनं ते आजपर्यंत शेती हे शोषणाचं एकमेव साधन निर्माण होत राहिलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला दिसतं की शहरांची जी की उभारणी असेल, शहरांचा जो काही विकास असेल, शहरांमधला जो काही उजेड असेल, हा सगळा इथल्या खेड्यांनी पोचलेला असतो, खेड्यांनी निर्माण केलेला असतो. परंतु या शेतीमध्ये राबणारा जो काही कष्टकरी आहे, या शेतीमध्ये राबणारा जो काही कुळवाडी आहे, या कुळवाड्या म्हणजे जो या ठिकाणी प्रकाश निर्माण करतो, त्याला काय अंधारामध्ये ठेवण्याचं जे काही षडयंत्र आहे, या षडयंत्राकडे आधुनिक पद्धतीने पाहण्याची नितांत गरज होती. आणि याच्यामध्ये आधुनिक कालखंडामध्ये जी काही महत्वाचे लोक निर्माण झाले, महत्वाचे महामानव निर्माण झाले, त्याच्यामध्ये महर्षी शिंद्यांचं नाव आपल्याला घ्यावं लागतं. म्हणजे 1925-26 नंतर महर्षी शिंद्यांच्या भूमिका थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पुढे जाताना आपल्याला दिसतात. त्या अशा की साधारणतः 1906 पासून त्यांनी अस्पृश्यता निवारणाच्या प्रश्नामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. सहभोजनाचे प्रयोग त्यांनी करायला सुरुवात केली. नंतरच्या कालखंडामध्ये बाबासाहेबांचा उदय झाल्यानंतर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे शेती प्रश्नाकडे वळलेले आहेत. आणि त्यांनी ही भूमिका स्पष्टपणे मांडली त्या ठिकाणी की दलित अस्पृश्यांची आतापर्यंत मी यथाशक्ती जेवढी सेवा करायची तेवढी केलेली आहे, परंतु आता शेतकरी वर्ग दलित होऊ लागलेला आहे. लक्षात घ्या, हा अतिशय महत्वाचा आणि निर्णायक अशा स्वरूपाचा क्षण येतो. आता शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये दलित होऊ लागलेला आहे. ही भूमिका मांडताना आपल्याला महर्षी शिंदे दिसतात. आणि मग या शेतकऱ्याचं शोषण कशा कशा पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या रूपामध्ये कसं होऊ लागतं याची मांडणी ते करताना दिसतात. म्हणजे या शेतकऱ्यांचं शोषण करत असताना फक्त परकीय ट्रस्टी आणि स्वकीय मंत्रीच आहेत असं ते मानत नाहीत. तर याच्यामध्ये प्रामुख्याने नोकरशाहीचा जो काही रोल आहे, जी काही भूमिका आहे, ती किती निर्णायक स्वरूपाची आहे याचा शोध ते घेताना दिसतात. म्हणजे आपण असं म्हणतो की ब्युरोक्रसी हा तसा आधुनिक शब्द आहे. म्हणजे एका वेळेला आपल्याला असं दिसतं की शिवाजी महाराजांनी त्यावेळेसच्या सरदारांना, म्हणजे त्या अर्थाने जर विचार केला तर ते सरदार किंवा सैन्य हे त्यांचं ब्युरोक्रसी मधलंच होतं ना. पण त्यांनी असं सांगितलं होतं की रयतेच्या भाजीच्या देठासही हात लावू नये असं सांगणारे शिवाजी महाराज आपल्याला दिसतात. तशा पद्धतीचे राज्यकर्ते नंतरच्या काळामध्ये निर्माण झाले का की आपल्या ब्युरोक्रसीला सांगणार आहे की रयतेच्या भाजीच्या देठासही हात लावू नये. परंतु महर्षी विठ्ठलरामजी शिंदेने जी मांडणी केलेली आहे ती अशी आहे की नोकरशाही ही खरं म्हणजे एक प्रकारची काय म्हणता येईल त्याला विश्वस्त स्वरूपाचं काम करणारी अशा स्वरूपाची व्यवस्था आहे. परंतु ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या शेतकरी वर्गांचं शोषण करताना दिसतं. आणि एक अतिशय महत्वाचं विधान आहे ते असं की हा देश शेतकऱ्यांचा आहे. भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. जसं आपण महात्मा गांधींच्या संदर्भामध्ये बोलत असतो की भारत हा खेड्यांचा देश आहे, म्हणजे पर्यायी कुणबी लोकांचा देश आहे, मातीमध्ये राबणाऱ्यांचा देश आहे, कष्ट करणाऱ्यांचा देश आहे. त्याच पद्धतीने महर्षी शिंदेनी सुद्धा सांगितलेलं आहे की भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. आणि हा जो काही देश आहे या देशामधल्या 100 जवळपास 83% लोक हे दारिद्र्यामध्ये आहेत. आणि हे जे की दारिद्र्य आहे ते दारिद्र्य किती स्वरूपाचं आहे लक्षात घ्या. हे सामाजिक दारिद्र्य आहे, ते आर्थिक दारिद्र्य आहे, ते राजकीय दारिद्र्य आहे. म्हणजे सामाजिक संवेदनशीलतेचा अभाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो. आणि या ठिकाणचा जो सर्वसामान्य माणूस आहे तो सर्वसामान्य माणूस इथल्या राजकीय घडामोडीपासून सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये दूर आहे. म्हणजे पर्यायी ते आपलं राजकीय दारिद्र्य आहे, राजकीय सहभागाचा अभाव, पार्टिसिपेशन ज्याला म्हणता येईल की लोकशाहीमध्ये जर पार्टिसिपेशन नसेल तर त्या लोकशाहीला अर्थ नसतो. कारण लोकशाही ही सहभागाची व्यवस्था आहे की जेवढा जास्तीत जास्त लोकांचा सहभाग निर्णय प्रक्रियेमध्ये वाढेल तेवढी ती व्यवस्था सबळ होण्यासाठी मदत मिळू शकते. त्याच पद्धतीने असं आपण बघतो की या ठिकाणचा 83% भारत, म्हणजे शिंद्यांच्या भाषेमध्ये बहिष्कृत भारत हा जर दारिद्र्यामध्ये जर असेल तर या इथल्या स्वराज्याच्या गप्पा मारणारी जी कोणी मंडळी आहे, स्वातंत्र्याबद्दल जी की बोलणारी मंडळी आहे ती भाकड बोलतायत अशा स्वरूपाचं विधान महर्षी शिंदे करताना दिसतात.
म्हणजे स्वातंत्र्याची जी फ्रेम आहे, स्वातंत्र्याची जी की चौकट आहे, ती सुद्धा कशा पद्धतीची असली पाहिजे याची मांडणी आपल्याला महर्षी शिंदेच्या विचारातून होताना दिसते. म्हणजे या देशामधले बहुसंख्य लोक जर दारिद्र्यामध्ये असतील, हे स्वातंत्र्य कुणासाठी पाहिजेत आणि कशासाठी पाहिजेत? आणि जर हे स्वातंत्र्य जर तुमचे भाकरीचे प्रश्न जर सोडवू शकत नसेल, तुमचे सामाजिक अस्तित्वाचे जर प्रश्न सोडवू शकत नसेल, तुमचे सर्वांगीण शोषणाचे जर प्रश्न सोडवू शकत नसेल, तर हे स्वातंत्र्य कशासाठी हवं आहे याचा शोध घेताना जी काही नेमकी माणसं आपल्याला दिसतात, त्यामध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदेचं नाव हे आपल्याला अग्रक्रमाने घ्यावं लागेल. आणि हा शोध घेत असताना मी जे काही म्हटलं की महर्षींच्या व्यक्तिमत्वाकडे जेव्हा आपण बघतो, त्याच वेळेला त्यांच्यामधला राजकीय जो काही करता आहे किंवा राजकीय कार्यकर्ता आहे, तो जेवढा सजग आहे, तेवढ्याच पद्धतीने महर्षी विठ्ठलरामजी शिंद्यांमधला जो काही विचारवंत आहे तो जागृत आहे. आणि ही जागृतता एकमेकांना सांभाळणारी अशा स्वरूपाची आहे. म्हणजे ते ज्या शोध घेत असतात, या ठिकाणच्या शेतीमधल्या दारिद्र्यातला, या ठिकाणच्या खेड्यामधल्या दारिद्र्यातला, या ठिकाणच्या अस्पृश्यतेचा शोध ज्यावेळेस घेत असतात, त्यावेळेला आधुनिक भारतामध्ये काय काय घडू लागलेलं आहे, आधुनिक भारतामधल्या बदलाची दिशा कशा पद्धतीची आहे, याच्याकडे सुद्धा ते बघत असताना आपल्याला दिसतात. आणि हा जो बदल आहे तो गिरण्यांची या ठिकाणी निर्मिती झालेली आहे, वृत्तपत्र छपाईला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे, या ठिकाणी उद्योगधंद्यांची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे, आणि ह्याच्यामध्ये एक नवीन समाज घडायला सुरुवात झालेली आहे. आणि याचा एक परिणाम असा झालेला आहे की यातून मायग्रेशनची सुरुवात झालेली आहे. लक्षात घ्या, स्थलांतर ही एक अत्यंत महत्वाची घटना आहे. म्हणजे एकूण जगाच्या इतिहासाकडे जर तुम्ही बघितलं तरी सुद्धा एकूण जगाचा इतिहास स्थलांतराचा इतिहास आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. मायग्रेशन म्हणजे ते मायग्रेशन एका गावातून दुसऱ्या गावात, खेड्यातून शहरामध्ये, एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात, एका खंडातून दुसऱ्या खंडामध्ये, हे कुठेही असू शकतं. म्हणून हे जे काही मायग्रेशन आहे, या मायग्रेशनकडे विठ्ठलरामजी शिंदे बघत असताना दिसतात. आणि त्या सगळ्या गोष्टींचा एक परिणाम नोंदवतात तो अशा स्वरूपाचा आहे की शेतकरी वर्गाचं रूपांतर हे हळूहळू मजुरामध्ये होत चाललेलं आहे. आता बघा, हीच गोष्ट आपण आजही सांगतो की गावातला एक कोणीतरी शेतकरी होता, त्याच्याकडे कधी काळी 100 एकर जमीन होती, आणि त्या 100 एकर जमीन त्याला नंतर 5 मुलं झाली, त्या 5 मुलांमध्ये त्याची विभागणी झाली, प्रत्येकाला 20-20 एकर जमीन आली, त्याला प्रत्येकी पुन्हा 3-3 मुलं झाली. अशा पद्धतीने शेतकरी हा जमीनदाराकडून अल्प उधारक होत चाललेला आहे. आता ही मांडणी ज्यावेळेस आपण आधुनिक काळामध्ये किंवा साधारणतः 21व्या शतकामध्ये सुद्धा ज्यावेळेस करत असतो, हीच भूमिका किंवा हे जे काही निरीक्षण आहे, हे महर्षी शिंदे साधारणपणे 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये नोंदवत असताना दिसतात आपल्याला. म्हणजे 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये ते सांगतात की शेतकरी मजूर बनू लागला आहे. म्हणजे हे एक वेगळ्या पद्धतीचं अवस्थांतर आहे. अवस्था बदलते, शेतकऱ्याचं रूपांतर हे मजुरामध्ये होतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ही घटना नेमकी काय सांगते आपल्याला, काय इंडिकेट करते? शेतकरी मजूर होणं म्हणजे याचा अर्थ मजुरांच्या स्थितीबद्दल आपल्याला आस्थाभाव नाही असं होत नाही, परंतु शेतकरी मजूर होणं म्हणजे पर्यायाने ही जी की व्यवस्था आहे एका फार मोठ्या अवनतीकडे जाताना आपल्याला दिसते. आणि म्हणून आपल्याला दिसतं की अनेक ठिकाणी खेड्यापाड्यांमधनं एक नवीन वर्ग या ठिकाणी निर्माण झाला. तुम्हाला मलाही माहिती आहे की इथे कुठल्या जातीबद्दल आपल्याला बोलायचं नाही, परंतु एखादं मोठ्या तालुक्याचं गाव घ्या किंवा छोट्या तालुक्याचं गाव घ्या, या सगळ्या तालुक्यांमध्ये आपल्याला असं दिसतं की आजूबाजूच्या सगळ्या खेड्यांची जी काही अर्थव्यवस्था आहे ही काही व्यापारी मंडळींच्या हातामध्ये असते. म्हणजे किराणा मालाचं दुकान त्याचंच असतं, कापडाचं दुकान त्याचंच असतं, देशी दारूचं दुकान त्याचंच असतं, सावकारीचा व्यवसाय त्याचाच असतो, आणि राजकारणामध्ये सुद्धा तोच असतो. म्हणजे या पद्धतीचं जे काही व्यवस्थेचं केंद्रीकरण ज्याला म्हणता येईल, शोषणाचं केंद्रीकरण, हे काही कुटुंबांच्या ताब्यामध्ये असतं. लक्षात घ्या की महर्षी विठ्ठलरामजी शिंद्यांमधला तो की समाजचिंतक आहे किंवा समाजशास्त्रज्ञ आहे, तो किती जागृत आहे तोही मांडणी करताना त्या काळामध्ये दिसतो की या सगळ्या खेड्यापाड्यांमधली सगळी अर्थव्यवस्था ही त्या खेड्यापाड्यांमधला जो काही निवडा कशा स्वरूपाचा श्रीमंत वर्ग आहे त्याच्या हातामध्ये एकवटलेली आहे. जोपर्यंत तुम्ही ह्याच्यामधनं म्हणजे हे उपटसुंब लोक असा संदर्भ त्याच्यामध्ये, उपटसूळ लोक,
की जी माणसं या ठिकाणी कष्ट करत नसतात, आरामात बसून या ठिकाणी शोषण करणं, अशा पद्धतीचा हा जो की वर्ग आहे, या वर्गाच्या शोषणाकडे प्रामुख्याने निर्देश करण्याचं काम हे महर्षी शिंदेने केलेलं आहे. आणि आपण ज्या वेळेला शेती संबंधाबद्दल बोलतो, शेती आणि शेतकरी यांच्याबद्दल बोलत असतो, त्याबरोबर सातत्याने आपण एक पावित्र्याची गोष्ट मांडत असतो, एक नैतिकतेची गोष्ट मांडत असतो. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये थोरोचा एक संदर्भ दिला जातो की शेती करणं हे सगळ्यात पवित्र आणि नैतिक अशा स्वरूपाचं कृत्य आहे. प्रश्न असा येतो की हे जर कृत्य नैतिक असेल आणि हा करणारा समूह जर त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गुंतलेला असेल जगाच्या पातळीवरचा, तर त्याचं शोषण का व्हावं? मग ती अनैतिकता नाही का? मग ही जी की अनैतिकता आहे, त्या अनैतिकतेबद्दल कोणी बोलायचं? म्हणजे शेती करणं हे पवित्र काम आहे, अतिशय पुरातन अशा स्वरूपाचं आहे. जर समजा शेतकऱ्यांनी जर कष्ट केले नाही, तर इथला सर्वसामान्य जो काही माणूस आहे किंवा एकंदरीत हे जग आहे ते जिवंत राहणार नाही. जसं अण्णाभाऊ साठेने आपल्याला सांगितलेलं आहे की हे जग श्रमिकांच्या हातावरती पेलल्या गेलेलं आहे. मग हे जे श्रमिकाचे हात आहे, या श्रमिकांचे काही विशिष्ट हक्क सुद्धा असू शकतील ना. मग या श्रमिकामध्ये शेतकरी येतो. आणि हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शेती प्रश्नाबद्दलची एक अतिशय स्पष्ट अशा स्वरूपाची जाणीव महर्षी शिंदेच्या लेखनातून आपल्याला दिसते. म्हणजे ज्या वेळेला शरद जोशींचं आंदोलन या ठिकाणी सुरू झालं, त्यावेळेला हे भांडवलदार शेतकऱ्यांचं आंदोलन आहे किंवा बागायतदार शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, अशा स्वरूपाची टीका त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणामध्ये केली गेली. महर्षी शिंदे शेतीबद्दल जी भूमिका मांडत असताना दिसतात, त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या स्वतःला कसण्यालायक जमीन ज्याच्याकडे आहे आणि जो स्वतः शेतीमध्ये कष्ट करतो, तो खरा शेतकरी आहे. आणि हा जो की बहुसंख्येने असणारा शेतकरी आहे, या शेतकऱ्यांच्या हक्काबद्दल हा अतिशय महत्वाचा निर्देश महर्षी शिंदेच्या लेखनातून आपल्याला दिसतो. म्हणून शेतीविषयक ज्या की जाणीवा आहात, त्या जाणीवा किती व्यापक स्वरूपाच्या महर्षी शिंदेच्या होत्या हे आपल्या लक्षात येऊ शकेल. म्हणजे शेती आणि शेतकरी ही अतिशय पवित्र अशा स्वरूपाची गोष्ट आहे, ही एक त्या फ्रेममध्ये एक महत्वाची बाब आपल्याला दिसेल. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची अशी आहे की या ठिकाणचे राज्यकर्ते असतात, या ठिकाणचे जे नोकरशहा असतात आणि भांडवलदार असतात, सावलीत बसून राज्य करणारे जे की लोक असतात, हे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, ही भूमिका महर्षी शिंदेनी मांडलेली आहे. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची अशी आहे की महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे काँग्रेसचे कार्यकर्ते असून सुद्धा काँग्रेसकडून शेतकऱ्यांचं फार काही भलं होईल याची अपेक्षा शेतकऱ्यांनी ठेवू नये, हे वास्तव ते त्या काळामध्ये मांडताना दिसतात. आणि त्याच वेळेला ते हेही सांगतात की जोपर्यंत गांधी आहे तोपर्यंत ठीक आहे, परंतु नंतरच्या काळाबद्दल आपल्याला काही बोलता येणार नाही. म्हणजे एखाद्या संघटनेमध्ये स्वतः काम करत असताना त्या संघटनेचं नेमकं अस्तित्व कशा स्वरूपाचं आहे, ही अतिशय परखड अशा स्वरूपाची जाणीव महर्षी शिंदेच्या लेखनातून आपल्याला दिसते. म्हणून राज्यकर्त्यांवरती विश्वास ठेवू नये शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, दलितांनी. मग विश्वास जर ठेवायचा नाही, परंतु दारिद्र्याचं जर आपल्याला हरण करायचं असेल, तर मग काय करायचं? मग जे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की आपण राज्यकर्ती आणि शासनकर्ती जमात बनली पाहिजे, हीच भूमिका महर्षींची आपल्याला दिसते. की हे जे की राज्यकर्ते असतील, या राज्यकर्त्यांवरती प्रचंड अशा स्वरूपाचा अंकुश आपण ठेवला पाहिजे. आणि ते हे सुद्धा भूमिका मांडत असताना दिसतात. म्हणजे पुन्हा पुन्हा मी बाबासाहेब आणि महर्षी शिंदे ही तुलना का करतो, ध्यानात घ्या तुम्ही. त्याची काही नेमकी अशा स्वरूपाची कारणं आहेत. म्हणजे महाडच्या 14 तळ्याचा संदर्भ आपल्या प्रामुख्याने लक्षात येईल की 1927 साली बाबासाहेबांनी महाडचा संघर्ष केला आणि इथल्या महारांनी त्या महाडच्या 14 तळ्याला स्पर्श केल्यानंतर इथल्या सनातनी लोकांनी नंतर त्या तळ्याचं पावित्र्य कशाने सिद्ध केलं, तर गोमूत्र टाकून आणि गाईचं शेण टाकून. त्यानंतर बाबासाहेबांनी जो की अग्रलेख लिहिलेला आहे, तो अग्रलेख सगळ्यात महत्वाचा आणि अतिशय युगप्रवर्तक अशा स्वरूपाचा मी स्वतः मानतो. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी असा उल्लेख केलेला आहे की अस्पृश्यता हा आतापर्यंत आमच्यावरचा कलंक, हिंदू धर्मावरचा आणि आपल्यावरचा कलंक आहे असं मी समजत होतो, परंतु यानंतर अस्पृश्यता हा आमच्यावरचा कलंक आहे आणि तो धुवून काढण्यासाठी रक्त सांडावं लागलं तरी चालेल. म्हणजे ही संघर्षाची भूमिका आहे, ध्यानात घ्या. निर्णायक अशा स्वरूपाची भूमिका आहे. त्याच पद्धतीने महर्षी शिंदेनी सुद्धा शेती संदर्भात हे मांडलेलं आहे
की शेतीचे प्रश्न इथले राज्यकर्ते तुमचे सोडवणार नाहीत, तर यासाठी शेतकऱ्यांना लढाई करावी लागेल. ही जी शेती विद्रोहाची जाणीव आहे, शेती विद्रोह म्हणजे विद्रोहाचे जे अनेक पद्धतीचे जे अँगल्स आपल्याला दिसतात, की सामाजिक संदर्भामध्ये केलेला विद्रोह आणि शेती संदर्भामध्ये केलेला विद्रोह, म्हणजे आधुनिक काळामध्ये मी असं म्हणेल की महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे शेतकरी विद्रोहाचे 20व्या शतकातले उद्गात आहेत. आणि या त्यांच्या मांडणीमध्ये किंवा त्यांच्या विद्रोहामध्ये कुठे अंधपणा नाहीये, एक सजगता आहे, एक शास्त्रीयता आहे. आणि त्यांच्या लेखनाकडे बघत असताना आपल्याला हे दिसतं साधारणपणे की एक फार मोठा अकॅडमिशियन ज्याला म्हणता येईल, तो याच्याबद्दल काहीतरी बोलत असताना सातत्याने दिसतोय आपल्याला. मग या शेती प्रश्नाच्या बद्दल भूमिका त्यांची आग्रही काय आहे, की जसं त्यांनी आधी सांगितलेलं आहे की आता शेतकऱ्यांची अवस्था ही दलितांपेक्षा वाईट होत चाललेली आहे. ही भूमिका पहिल्यांदा महर्षी शिंदे नोंदवतात आणि त्यानंतर ज्या काही भूमिका मांडत असतात त्या भूमिका ह्या कृतिशीलतेच्या माध्यमातून आलेल्या आहेत, फक्त त्यांनी लेखन केलेलं नाही. म्हणजे मी ज्या अर्थाने सांगतो की आधुनिक महाराष्ट्रामधल्या शेतकरी चळवळीचे किंवा शेतकरी संघटनाचं प्रवर्तकत्व हे सुद्धा आपल्याला महर्षी शिंदेंना द्यावं लागतं. आणि हे जे काही प्रवर्तकत्व आहे ते कशा पद्धतीचं आहे की 1923 नंतरचे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे शेती प्रश्नाकडे बघताना दिसतात. आणि स्वातंत्र्याची चळवळ आणि शेती प्रश्न याचं काय नातं आहे, स्वातंत्र्याची चळवळ आणि अस्पृश्यता यांचं नातं नेमकं कशा स्वरूपाचं आहे याचा शोध घेताना दिसतात. आणि शिंदेनी ज्या काही परिषदा नंतरच्या काळामध्ये घेतलेल्या आहेत त्या परिषदांचा उल्लेख केल्याशिवाय महर्षी शिंदेच्या एकंदरीत कार्यकर्तृत्वाचा उकल आपल्याला करता येत नाही. ह्या जवळपास 5 ते 6 शेतकरी परिषदा त्यांनी घेतलेल्या आहेत. आणि 1935 पर्यंतचा हा जो काही कालखंड आहे, हा कालखंड प्रामुख्याने महर्षी शिंदेनी शेती प्रश्नाच्या संदर्भामध्ये पूर्णपणे समर्पित केलेला अशा स्वरूपाचा कालखंड आहे. त्यातली पहिली शेतकरी परिषद जी त्यांनी घेतली ती आहे अस्पृश्य शेतकऱ्यांची परिषद. म्हणजे पुन्हा इथे एक वेगळेपण दिसतं की पहिली शेतकरी परिषद जरी घेतली तरी ती दलित शेतकऱ्यांचीच परिषद घेतलेली आहे, अस्पृश्य शेतकऱ्यांची परिषद घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्या परिषदेच्या जे भाषण करत असताना पहिल्यांदा ते उल्लेख करतात की या ठिकाणच्या दलितांचा, या ठिकाणच्या अस्पृश्यांचा शेतीशी फारसा संबंध नाही. तरी सुद्धा शेती आणि शेतकऱ्याशी निगडीत असलेला हा समूह आहे. म्हणून याचं आणि शेतकऱ्याचं नातं काय असू शकतं, याचं आणि भूमीचं काय नातं असू शकतं, याचा शोध महर्षी शिंदे या पहिल्या परिषदेमध्ये घेत असताना दिसतात. आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे ते उल्लेख करतात की बिनमुदतीचे जमिनीवरचे गुलाम, अस्पृश्यांना ते काय म्हणतात, बिनमुदतीचे जमिनीवरचे गुलाम. म्हणजे कधी कधी ज्यावेळेस आम्ही बघतो की अलीकडच्या काळात काही लोक बोलत असताना म्हणतात की ग्रामीण साहित्य हे कुठेतरी शेतीमध्ये जे काही बदल झालेले आहेत आणि या ग्रामीण लेखक वगैरे जे काही आहेत त्यांना सालगडी मिळेल असे झालेले आहेत आणि म्हणून त्यांनी ते ग्रामीण साहित्य कविता वगैरे लिहायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे हे सगळं ऐकताना फार मनोरंजन होतं, फार गंमत होते सगळी. परंतु ज्या महर्षी विठ्ठलरामजी शिंदेकडे आम्ही बघतो त्यावेळेला दलितांकडे सुद्धा बघण्याची एक दृष्टी कशा स्वरूपाची निकोप असू शकते. आणि एकंदरीत जे काही कृषी आणि संस्कृतीच्या बद्दल बोलणारी जी काही माणसं असतात ही महर्षी शिंदेंनाच आपला आदर्श मानत असतात. म्हणून केवळ सालगडी मिळत नाही म्हणून एखादा कवी कविता लिहित असतो किंवा एखादा कादंबरीकार कादंबरी लिहित असतो असं आपल्याला मानता येत नसतं. म्हणजे साहित्यामधले लोक एवढ्या सवंग पद्धतीने जर एखाद्या गोष्टीचं परिशीलन करत असतील तर ती कशा स्वरूपाची, भयावह स्वरूपाची घटना आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून महर्षी शिंदेचा जो की सर्वव्यापी दृष्टिकोन आहे त्याच्याकडे आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस या समकालीन काही नोंदी आपल्याला कराव्या लागतात, हे विषयांतर नाही. म्हणून हा जो काही बिनमुदतीचा गुलाम आहे या गुलामाकडे सुद्धा लक्ष वेधण्याचं काम महर्षी शिंदेंनी केलेलं आहे. आणि हिंदुस्थान सारख्या मागासलेल्या आणि दुहीने सडलेल्या देशात शेतीच्या भरभराटीचा प्रश्न सामाजिक शिक्षण व हितसंबंधांच्या सहकार्यावरती अवलंबून आहे. बघा किती महत्वाचं विधान आहे की सामाजिक शिक्षण आणि सामाजिक हितसंबंध याचा विचार किती व्यापक अर्थाने महर्षी शिंदेंनी त्या काळामध्ये केलेला आहे. आणि शेतीमधली जी पैदास आहे ती जर आपल्याला वाढवायची असेल, अस्पृश्यता जर आपल्याला संपवायची असेल
तर सक्तीच्या शिक्षणाशिवाय पर्याय नाही, ही भूमिका ते मांडत असताना दिसतात. सक्तीचे शिक्षण, शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकलं पाहिजेत. म्हणजे याचा संदर्भ पुन्हा पुढे जातो आपल्याला का? महात्मा ज्योतिरावांशी जातो. विद्ये विनामती गेली, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. हीच भूमिका महर्षी शिंदे मांडत असताना दिसतात की शेतकऱ्यांना सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे, दलितांना सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे, त्याशिवाय दृष्टी येणार नाही. परंतु त्यातली एक सगळ्यात महत्वाची गोम अशी आहे की ज्याला काय म्हणता येईल, अतिशय सूक्ष्म अशा स्वरूपाचं चिंतन, अशा स्वरूपाचं चिंतन करणारे लोक फार कमी आहेत. परंतु गंमत अशी आहे की महर्षी शिंदे हेही सांगतात की शिक्षणामुळं शेतीमध्ये काम करणारा जो काही माणूस आहे तो शेतीपासून दूर जाऊ शकतो. बघा, एक फार मोठा धोका महर्षींनी त्या काळामध्ये ओळखलेला आहे. आणि आज आपण बघतो की शेतीमधून शिकणारी जी की माणसं आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये मी सुद्धा अपवाद नाही आहे, अशी जी की शेतकऱ्यांची मुलं आहेत ती शिकली सवरली, प्राध्यापक झाली, अधिकारी झाली, नोकरदार झाली, वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये ती आली. आणि ज्या पद्धतीने ती या उद्योगधंद्यांमध्ये आली त्या पद्धतीने, त्या झपाट्याने ती शेतीपासून दूर गेलेली आहे. म्हणजे हे जे की निरीक्षण आहे महर्षी शिंदेचं, त्यावेळेस ते निरीक्षण आहे, हे नंतरच्या काळामध्ये खरं होताना दिसतंय. परंतु ते असं मांडत असतात की हे जरी घडणार असलं तरी सुद्धा आपल्याला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, ही भूमिका सगळ्यात महत्वाची आहे. आणि म्हणून जसं मी म्हटलं तुम्हाला की अस्पृश्य म्हणजे दलित, म्हणजे त्यावेळेसचे महाराणी मांग आणि मराठे, याच्यामध्ये किती साधर्म्य आहे. म्हणजे एखादा माणूस शेती करतो म्हणजे तो श्रीमंत असतो अशातला भाग नाही. लक्षात घ्या, शेती करणारा हा कितपत श्रीमंत असतो याचा शोध प्रत्येकाने आपल्या खेड्यापाड्यामध्ये जी की शेतकरी मंडळी आहे त्याच्या पलीकडे, त्यांच्याकडे बघून घ्यावा. म्हणजे ज्यावेळेला मी माझ्या महाराष्ट्राकडे बघत असतो त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं केंद्र झालेलं असतं. केव्हा दिसतं मला? सहजासहजी माणसं आत्महत्या करतात का? आणि आत्महत्येचं प्रमाण हे कुठल्या वर्गामध्ये जास्त आहे? म्हणून शेतकरी हा श्रीमंत असतो किंवा शेतकरी, बागायतदार शेतकरी हा श्रीमंत असतो, ही जी की विधानं असतात ही पुन्हा एकदा आपल्याला तपासून घेण्याची गरज आहे. परंतु मी ज्या वेळेला शिंद्यांच्या एकंदरीत चरित्राकडे बघत असतो त्यावेळेला महाराणी मराठे हे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत, ही भूमिका शिंदे मांडत असताना दिसतात. यावरून त्यांच्या विचाराचं जे काही व्यापकत्व आहे, यावरून त्यांच्या विचाराचा जो काही व्यापक अशा स्वरूपाचा नैतिक पाया आहे तो आपल्या लक्षात येईल. मित्रहो, महर्षी विठ्ठल रामजी शिंदेनी याच्यानंतरही 4-5 परिषदा घेतलेल्या आहे. मुंबई इलाका शेतकरी परिषद, त्याच्यामध्ये त्यांनी जी काही भाषणं केलेली आहेत ती भाषणं आपण मुळातून वाचली पाहिजेत. आपल्याला हे माहिती आहे की जवळपास भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला शेकडो संस्थाने या भारतामध्ये अस्तित्वात होती आणि संस्थानी शेतकऱ्यांचे प्रश्न हे वेगळ्या स्वरूपाचे होते. त्याचबरोबर जो ब्रिटिशांच्या अंमलाखालचा भारत होता ते तिथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे होते. म्हणून महर्षी शिंद्यांनी लक्षात घ्या की कशा पद्धतीचे कप्पे पाडलेले आहेत. म्हणजे अस्पृश्य शेतकऱ्यांचा विचार त्यांनी वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला संस्थानी शेतकऱ्यांचा प्रश्न कशा स्वरूपाचा वेगळा आहे याची मांडणी सुद्धा महर्षी शिंदे करत असताना दिसतात. आणि ते असं म्हणतात की ही जे संस्थानामधले शेतकरी आहे या शेतकऱ्यांना आपण गुलाम आहोत किंवा आपण आपलं शोषण कुणीतरी सारखं करतंय ह्याच्याबद्दल फारशी जाणीव नाही आहे. ती जाणीव त्याला निर्माण करून देण्याची गरज आहे. आणि म्हणून इथे पुन्हा पुन्हा जे काही येतं की गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो त्यातून मुक्त होऊ शकत नाही, हे आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं मांडलेलं आहे तीच भूमिका महर्षी शिंदे घेताना दिसतात की हा जो शेतकरी आहे हा शेतकरी गुलाम आहे, पण आपण गुलाम आहोत हे त्याला वाटत नाही. आपण गुलाम आहोत हे त्याला ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी तो यातून मुक्त होण्यासाठी धडपड करायला सुरुवात होईल. म्हणून यासाठी जे काही परिश्रम करावे लागतील त्यासाठी प्रसंगी इथल्या राज्यव्यवस्थेच्या विरोधामध्ये आपल्याला जावं लागेल, इथल्या राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये जावं लागेल आणि आपल्याला शेतकऱ्यांची संघटना करावी लागेल. ही एक आद्य जाणीव 20व्या शतकामध्ये महर्षी शिंदे करून देताना दिसतात. शेतकरी संघटन की एक साधारणतः असं म्हटलं जातं की या देशामधला सगळ्यात असंघटित अशा स्वरूपाचा समूह कुठला असतो तर कष्टकरी वर्ग, म्हणजे तो कामगार असेल किंवा शेतकरी असेल. म्हणजे एखादा वाळूचा ढिगारा असतो, त्या वाळूच्या ढिगाऱ्याकडे जर आपण बघितलं आणि त्याच्याजवळ जर गेलो तर प्रत्येक कण हा दुसऱ्या कणापासून सुटा असतो. तसं शहरी मध्यम वर्गांबद्दल आपल्याला बोलता येत नाही, तसंच कामगारांच्या बद्दल आपल्याला बोलता येत नाही. कामगारांमध्ये संघटन करणं सोपं जातं कारण तो एका ठिकाणी काम करतो.
परंतु शेतकऱ्यांचं संघटन करणं ही सगळ्यात अवघड अशा स्वरूपाची बाब आहे. कारण देशभर सगळीकडे विखुरलेला, अनेक हजारो खेड्यापाड्यातमधला विखुरलेला, आपल्यावर होणाऱ्या शोषणाची जाणीव नसणारा हा जो काही समूह आहे, याचं संघटन घडवून आणणं हे अत्यंत गरजेचं आहे. ही मांडणी महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी केलेली दिसते. आणि म्हणून शेतकऱ्याला पुन्हा त्याच्या पायावरती जर उभं केलं नाही तर या ठिकाणचा बळीराजा उभा राहणार नाही. आणि भारत नावाचा जो काही आधुनिक देश आहे, हा आधुनिक देश निर्माण होऊ शकणार नाही. ही भूमिका महर्षी शिंदे मांडत असताना दिसतात. म्हणजे वाळवे तालुका शेतकरी परिषद ही 1932 साली झालेली आहे. आणि या 32 साली झालेल्या परिषदेमध्ये शेतकरी कोण आहे त्याची व्याख्याच ते करत असताना दिसतं. आणि जो आपल्या कुटुंबाचा आणि आश्रितांना पोचणारा, शिक्षणाला आणि योग्य त्या सुखसोयीला आवश्यक इतकी जमीन बाळगतो आणि स्वतः त्याच्यावरती कष्ट करतो, तो खरा शेतकरी आहे. म्हणजे शेती प्रश्नाची अत्यंत मर्यादित अशा स्वरूपाची मांडणी ते करत असताना आपल्याला दिसत नाही. त्याच्यातलं व्यापकत्व लक्षात येतं की ज्याचं जगणं हे शेतीवरती अवलंबून आहे. समजा एखादा प्राध्यापक आहे किंवा माझ्यासारखा एखादा नोकरदार आहे, माझं जगणं शेतीवरती अवलंबून नाहीये, लक्षात घ्या. मला माझा पगार येतोय आणि त्याच्यामध्ये मी माझा उदरनिर्वाह करत असतो. शेतकऱ्याचं तसं नाही. जर खरीपामध्ये जर पिकलं तरच त्याला खायला मिळणार आहे, रब्बीमध्ये जर पिकलं तरच त्याला खायला मिळणार आहे. आणि शेती प्रश्नाचा जे काही गुंत आहे तो गुंत या ठिकाणी आपल्याला सापडायला सुरुवात होते की ज्या वर्षामध्ये जेवढं घातलं तेवढं जर निघालं नाही तर पुन्हा एकदा सावकारांच्या दारामध्ये जावं लागत असतं. आणि त्यातून आपल्याला ध्यानात येतं की जो उल्लेख मी डेक्कन रॉयस्टच्या संदर्भामध्ये केला, पुणे सुपे परगण्यामध्ये जो काही शेतकऱ्यांचा उठाव झालेला आहे त्याचा जो संदर्भ मी दिलेला आहे. आणि अशा स्वरूपाचे अनेक उठाव त्यानंतरच्या कालखंडामध्ये झालेले आहेत. ते पश्चिम बंगालमध्ये झालेले आहेत. निळीचा सत्याग्रह महात्मा गांधींनी घेतलेला आहे. आणि महात्मा गांधींच्या विचाराची मांडणी ही जी प्रामुख्याने आहे, ही महर्षी विठ्ठलरामजी शिंदे त्याच्यातून सत्व घेताना दिसतात. म्हणजे जी भूमी, विचारांची भूमी महात्मा गांधींनी या ठिकाणी निर्माण केली, जी विचारांची भूमी महात्मा ज्योतिराव फुले, रानडे ह्या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी निर्माण केली, जे तत्वज्ञान तुकोबांनी आपल्या अभंगातून मांडलं आणि जशा स्वरूपाचं राज्य हे शिवाजी महाराजांना अपेक्षित होतं, या सगळ्यांमधनं सत्व घेऊन महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आपली कृती आणि भूमिका मांडताना दिसतात. म्हणजे याच्यामधनं जे काही त्यांचं व्यापकत्व आहे, जे एक सर्वांगीण असतं ज्याला म्हणता येईल, ते अशा पद्धतीचं आहे. ते फक्त आध्यात्मिक नाही आहे. आणि त्यांचं अध्यात्म जरी असलं तरी ते तुकोबांशी नातं जोडणारं अध्यात्म आहे की ज्याचा उल्लेख त्यांनी माझ्या आठवणी आणि अनुभवामध्ये केलेला आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, किंवा जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. म्हणजे हे जे काही साधू असणं असतं किंवा श्रेष्ठ असणं असतं किंवा ईश्वराचा शोध कुठे घ्यायचा याचा जर आपण विचार केला तर महर्षी शिंदे हे चहूबाजूनी या सगळ्या मानवतेच्या संदर्भामध्ये आपल्याला बोलताना दिसतात. विठ्ठलरामजी शिंदे हे जरी आध्यात्मिक असले तरी त्याच वेळेला ते अतिशय आधुनिक अशा स्वरूपाचे आहेत. म्हणजे त्यांच्या लेखनामधली जर काही निरीक्षणं जर आपण बघितली तर अमेरिकेतल्या शेतकऱ्याबद्दल ते काही एक बोलत असताना आपल्याला दिसतात. आणि अमेरिकेतला शेतकरी हा आपल्या मालाची किंमत स्वतः ठरवतो अशा स्वरूपाचं त्यांचं ते निरीक्षण आहे. हेच भारतीय शेतकऱ्यांना सुद्धा जमलं पाहिजेत. आणि जर हे भारतीय शेतकऱ्यांना जर जमलं नाही तर त्याचं शोषण हे कायमपणे होत राहणार. शेतकरी आणि भांडवलदार यांचं नातं हे कधीही मित्रत्वाचं असू शकत नाही. भांडवलदार हा शोषकच असतो आणि राज्यकर्ते हे सुद्धा प्रामुख्याने शोषक असतात. ही एक अतिशय मूलग्राही भूमिका महर्षी शिंदे मांडताना दिसतात. महर्षी शिंदेचे विचार एकंदरीत जर आपण बघितले, त्याचं जे काही सर्व व्यापित्व आहे किंवा जे व्यापकत्व आहे ते किती अंगाने पसरलेलं आहे. आणि खरं म्हणजे खूप दुःख होतं कधी कधी या गोष्टींचं की महर्षी विठ्ठलरामजी शिंदेचे विचार समजून घेण्याची गरज आपल्याला आजही वाटत नाही. म्हणजे जातीय अंगाने बोलण्याची माझी इच्छा नसते त्या अर्थाने कधी, परंतु विठ्ठलरामजी शिंदे हे मराठा आहेत म्हणून मराठ्यांनी त्यांच्यावरती प्रेम वगैरे करावं, किंवा बाबासाहेब हे पूर्वाश्रमीचे महार, नंतर या ठिकाणी बाबासाहेबांनी आपलं सर्वस्व हे दलितांच्या उद्धारासाठी अर्पण केलं आणि या ठिकाणी एक व्यापक अशा स्वरूपाचा समूह की जो समूह या ठिकाणी समतेचा आग्रह धरणारा समूह आहे असा निर्माण झाला. विठ्ठलरामजी शिंदेच्या विचारामधून
शेतीच्या प्रश्नासाठी आग्रह धरणारा अशा स्वरूपाचा गट निर्माण झाला. आणि जरी तो झाला असेल तरी तो किती आणि कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे बघतो. मला सांगा की बरेच लोक असे आहेत की ज्यांना शिवाजी महाराजांच्या बद्दल खूप आस्थेने ते बोलतात. शिवाजी महाराजांचं जे काही युगप्रवर्तकत्व आहे किंवा युगकर्ते पण आहे ते आपण सगळं स्वीकारलेलंच आहे. परंतु शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलत असताना मला विठ्ठलरामजी शिंदे आठवतो का? बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बोलत असताना मला विठ्ठलरामजी शिंदे आठवतो का? महात्मा ज्योतिरावांच्या बद्दल बोलत असताना मला विठ्ठलरामजी शिंदे आठवतो का? तर या प्रत्येक ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. म्हणून हे देखील प्रश्नचिन्ह आहे. हे प्रश्नचिन्ह मोडीत काढण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, ही सगळ्यात महत्वाची घटना आपण लक्षात घेतली पाहिजेत की आता नव्या पिढीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विठ्ठलरामजी शिंदेकडे बघण्याची एक दृष्टी आपल्याकडे निर्माण होत आहे. विशेषतः मी जेव्हा त्याच्याकडे बघतो त्यावेळेला आमचे कोल्हापूरचे मित्र रणधीर शिंदे असतील. रणधीर शिंदेंनी विठ्ठलरामजी शिंदे अध्यासनाच्या माध्यमातून खूप चांगले प्रयोग कोल्हापूर विद्यापीठामध्ये चालू केलेले आहेत. अशाच पद्धतीचे प्रयोग हे सगळ्या विद्यापीठातून झाले पाहिजेत. लक्षात घ्या की ज्या वेळेला मी एका आधुनिकत्वाचा स्वीकार करत असतो, पुरस्कार करत असतो आणि ज्या वेळेला मला एका व्यापक अशा स्वरूपाच्या समतेचा आग्रह मी धरत असतो, ही समता फक्त शेतकऱ्यांच्या बद्दलची नाहीये, ही समता फक्त दलितांच्या बद्दलची नाही किंवा स्त्रियांच्या बद्दलची नाहीये, एकूण मानवी समूहाबद्दलची समता आहे. म्हणून भाई एन डी पाटलांनी ज्या पद्धतीने मांडणी केलेली आहे, म्हणजे आज नेमकी अशी काही माणसं आपल्याला समोर दिसतात आणि त्या भाई एन डी पाटलांच्याच मदतीनं कोल्हापूर विद्यापीठामध्ये विठ्ठलरामजी शिंदे अध्यासन सुरू झालं आणि आमचा हे मित्र रणधीर ज्या पद्धतीने ते काम करतायत हे काम महाराष्ट्रातून सगळीकडे पसरलं पाहिजेत. मी रणधीर शिंदेचं उदाहरण याच्यासाठी मध्ये प्रामुख्याने देतोय की तरुणांमध्ये हा विचार पोहोचला पाहिजे की महर्षी शिंदे किती महत्वाचा आहे. लक्षात घ्या, त्याच्या विचारामधलं अध्यात्म की जे अध्यात्म प्रामुख्याने गाडगे बाबांशी नातं सांगणारं आणि तुकोबांशी नातं सांगणारं अशा स्वरूपाचं अध्यात्म आहे. त्यांच्या विचारांमधला समतेचा जो काही पाया आहे, हा समतेचा पाया महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी नातं सांगणारा आहे आणि त्यांच्यामधला खेड्याबद्दलचा जो विचार आहे तो प्रामुख्याने या ठिकाणचा जो गांधी विचार आहे त्याच्याशी नातं सांगणारा आहे. एवढं व्यापकत्व असणारा हा जो काही महात्मा आहे, या महात्म्याकडे बघण्याची एक चौकस दृष्टी, एक नितळ दृष्टी आपल्या सगळ्यांना लाभो. आमचे मित्र महेंद्र कदम यांनी आपल्याशी सगळ्यांशी संवाद करण्याची या निमित्ताने मला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आणि महाविद्यालयाचे मनपूर्वक आभार मानतो. आपणही खूप वेळात वेळ काढून माझ्या ह्या विचारांमध्ये माझ्याशी संवादी राहिलात त्याबद्दल आपल्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.